नमस्कार. बुंदेलखंडाचा राजा छत्रसालची कन्या असून ती क्षत्रिय ठरली नाही. आई मुसलमान असून प्रणामी पंथाची असल्यामुळं तिला मुसलमान समजलं गेलं नाही. एका ब्राह्मणाची धर्मपत्नी होऊन ती ब्राह्मण समजली गेली नाही. तिच्या आयुष्याला आली ती केवळ बदनामी आणि तिच्यामुळं तिच्या पतीची देखील बदनामी करण्यासाठीचा वापर केला गेला. होय, मी मस्तानीवर बोलतोय. मुद्दाम मस्तानी हा विषय घेऊन, बाजीराव हा विषय घेऊन सातत्यानं तुमच्या समोर येतोय. ज्यानं पराक्रमानं 41-42 लढाया जिंकल्या, त्या योद्ध्याला एका स्त्रीशी दुसरा विवाह केला म्हणून बदनाम केलं जातं, तर एका स्त्रीला कुठलंच ठेवलं जात नाही. देवयोद्धा नावाची एक कादंबरी आहे आणि या कादंबरीमध्ये त्या कादंबरीचे लेखक काका विधाते मस्तानीच्या विषयी खूप सुंदर ओळ लिहितात. ती ऐकूया आणि मग आपण या पुढे विषयाला सुरुवात करूया. मस्तानी कुंवर, तू कुलवती होतीस तरीही कलावंतीन गणली गेलीस. सर्व धर्माचा आदर करणाऱ्या प्रणामी पंथाची असून तू यवनी ठरलीस. श्रीकृष्णाच्या मधुरा भक्तीपोटी प्रसंगोत्पात हो तू नृत्य केलंस. इथल्या काही गणंगांनी तुला नाचणारी नाटकशाळा ठरवलं ग. स्त्रीत्वावर झालेले इतके आघात तू सहन तरी कसे केलेस बाई? अपमानाची आग पिऊन अंतरात प्रेमाचा अमृतकुंभ कसा जपलास ग? क्षणभर असं मानलं की तू अकुलीन, यवनी, कलावंतीन होतीस. पण एक स्त्री होतीस ना तू? पतीवर प्राणांतिक प्रेम करणारी पत्नी होतीस ना? तुझं स्त्रीत्व, पत्नीपद नाकारण्याचा हक्क वा अधिकार कोणाला कसा काय पोचत होता? राज्यतृष्णेचा स्वार्थ आणि धस्योट धर्ममार्तंडांनी माजवलेलं काहूर यात तू आणि तुझ्या राहूंनी आपलं अनमोल आयुष्य संपवलं अकाली. पराक्रमाचं पर्व रचणाऱ्या या मस्तानीची ही कहाणी मुद्दाम आपल्या समोर घेऊन आलोय, कारण मस्तानीच्या कहाणीसोबत बाजीरावांची कहाणी जोडली. छत्रसाल राजावरती बंगश नावाच्या आक्रमकानं आक्रमण केलं. त्यावेळी हताश झालेल्या छत्रसालाला कोणत्याही अपेक्षेशिवाय, कोणत्याही मोबदल्याशिवाय मदत करायला बाजीराव पोचला आणि बाजीरावाच्या साथीनं मस्तानी देखील युद्धाच्या भूमीत उतरली, बाजीरावाला मदत केली. त्याच बाजीरावांवर मस्तानीचं प्रेम जडलं आणि छत्रसालानी एवढ्या पराक्रम दाखवणाऱ्या मराठी वीरासोबत आपलं नातं असलं पाहिजे म्हणून आपली 15-16 वर्षाची ऐन तारुण्यात येऊ पाहणारी कन्या देऊ केली. वीर सुंदर असलेली मस्तानी बाजीरावांनाही पसंत पडली आणि बाजीराव मस्तानीचा स्वीकार करून महाराष्ट्रात आले. मस्तानी सोबत विधिवत तिथेही लग्न केलं आणि इथेही लग्न केलं. मस्तानीचे बाजीराव अधिकृत पती होते. अहो, एवढंच नाही तर छत्रसालानं मस्तानीच्या सोबत वरदक्षिणा म्हणून बुंदेलखंडातला 3 लाख रुपयांचा मुलूक बाजीरावांना दिला. 3 लाख रुपये वसुली होऊ शकले इतका मुलूक बाजीरावांना बहाल केला. मस्तानीचं नाव मेहरुन्निसा का पडलं याचाही इतिहास रंजक आहे. म्हणजे पुन्हा आपण मस्तानीचं जे मुस्लिमीकरण करतोय ना, त्याच्याविषयी तुम्हाला कल्पना असावी म्हणून हे सांगतोय. काका विधातेंनी खूप छान वर्णन करून ठेवलेलं आहे. मेहरुन्निसा नाव कसं पडलं? छत्रसाल राजाचे गुरु, ज्यांना प्राणनाथ या नावानं ओळखलं जात होतं, त्यांचं मूळ नाव मेहर असं होतं, मेहराज असं होतं. मेहर या शब्दाचा अर्थ होतो करुणा, भक्ती, दया, प्रेम. आणि याच मेहराज बाबांच्या नावावरून, मेहर या नावावरून छत्रसाल राजा आणि त्यांची मुस्लिम पत्नी यांच्या कन्येला मेहर हे नाव मिळालं आणि आई मुसलमान असल्यामुळं मेहरचं नाव पुढे मेहरुन्निसा असं झालं. मस्तानी नाव कसं मिळालं, कुठून मिळालं याबाबतची कथा अजून वेगळीच आहे. त्याविषयी वादप्रवाद खूप आहेत. हे मेहरुन्निसा नाव होतं याचे पुरावे देखील आपल्याला सापडतात आणि या पुराव्यासोबत मस्तानी साहेबांचा दर्जा काय होता हे तुमच्या लक्षात येईल.
तो दर्जा काय होता हे तुम्हाला कळेल. मेहरुन्निसा बेगम मस्तानी साहेबांच्या सांगण्यावरून पाबळवेशीजवळ लंबचौगुरा बारादरी तयार करून घेतली आहे असं एक पत्र बाजीरावांच्या दफ्तरी सापडतं. ते पत्र कोण लिहिलंय? साधारण 2 एप्रिल 1731 साली, म्हणजे मस्तानींच्या महाराष्ट्रातील आगमनानंतर 3 वर्षांनी लिहिलेलं हे पत्र आहे. देवकीनंदन राजपाठक आहेत, ग्रामोपाध्ये होते पाबळचे. त्यांनी बाजीरावांना लिहिलेल्या पत्रात मेहरुन्निसा बेगम मस्तानी साहेब यांच्या सांगण्यावरून बारादरी बांधल्याचा उल्लेख केलेला आहे. मस्तानी बाईसाहेब या बारादरी बांधून घेत होत्या. आणि या आधीच्या व्हिडिओत मी स्पष्टपणे सांगितलं आहे की 1736 पर्यंत मस्तानी बाईसाहेब या पेशव्यांच्या घरातच राहत होत्या. काशीबाईंना ताईसाहेब म्हणत होत्या. 1736ला शमशेर बहादूर याच्या मुंजीचा विषय निघाल्यामुळं वादाला प्रारंभ झाला आणि तिथून त्या बाजूला पडल्या. या पत्रानुसार मस्तानी बाईसाहेबांचं वजन पेशव्यांच्या दरबारात काय होतं, लोकांच्या लेखी त्यांचं म्हणणं ग्रामोपाध्याय आहेत. पेशव्यांच्या दरबारातले 4-5 भाट सोडले तर बाकी पुण्यातील ब्राह्मण समाजाचं मतही मस्तानी बाईसाहेबांच्या विषयी वाईट नव्हतं हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि जी 2-4 निवडक लाभ मिळवणारी मंडळी होती त्यांना मस्तानीचं अस्तित्व खुपत होतं. कारण पहिले बाजीराव हे दुसऱ्या बाजीरावाप्रमाणे उधळ माणके नव्हते. शनिवार वाड्याच्या वास्तुशांतीच्या वेळी फक्त 15.5 रुपयांची दक्षिणा बाजीरावांनी दिलेली होती. म्हणूनच या वर्गात अस्वस्थता होती. बाजीरावांच्यावरती असलेला राग या लोकांनी मस्तानी बाईसाहेबांच्यावर देखील काढला आणि त्यांना कलावंतीन, नाचणारी, नाटकशाळा, रखेल असा दर्जा देण्याचा प्रयत्न केला. सगळ्या युद्धात लढणारा योद्धा, सगळ्या युद्धात जिंकणारा योद्धा आपल्या द्वितीय पत्नीला पत्नीचा दर्जा देऊ शकला नाही. आणि तो यासाठी देऊ शकला नाही की त्यासाठी कुटुंबासोबत संघर्ष केला तर कुटुंबाशी नाते तुटतील याचं दुःख बाजीरावांच्या मनामध्ये होतं. काशीबाईंच्या मनामध्ये मस्तानी बाईसाहेबांच्या विषयी आणि मस्तानी बाईसाहेबांच्या मनामध्ये काशीबाई साहेबांच्या विषयी प्रेम निर्माण करण्यात बाजीराव यशस्वी झाले होते. दोघेही बहिणीप्रमाणे वावरत होत्या. पण बाकी जी मंडळी कानाला लागणारी होती त्यांनी अनेकांच्या मनात विष पेरलं आणि एक यवनी असा उल्लेख केला जाऊ लागला. प्रणामी पंथाची असल्यामुळं ती मुसलमानांच्या मध्ये मुसलमान म्हणून गणली गेली नाही. ब्राह्मणाची बायको असून सुद्धा ब्राह्मणांनी तिला आपलं मानलं नाही आणि छत्रशालाची कन्या असून सुद्धा क्षत्रियांनी तिला कधी आपलं मानलं नाही. काय दुर्दैव आहे हो. सासूनं कधी आपलं मानलं नाही. एक नवरा फक्त आपला मानणारा आणि नवऱ्याची पहिली बायको आपलं मानणारी. तेवढ्यावरच मस्तानी बाईसाहेब समाधानी होत्या. शमशेर बहादूरला पेशवाई मिळावी म्हणून कधी आग्रह केला नाही. स्वतःचा महाल बांधून घेतला नाही. मस्तानी महाल आणि मस्तानी दरवाजा शनिवार वाड्यात होता. विचार करा बाजीरावांच्या लेखी मस्तानी बाईसाहेबांची काय इज्जत असेल, काय प्रतिमा असेल. एक दरवाजा बांधला त्याला मस्तानी दरवाजा नाव दिलं. एक महाल बांधला त्याला मस्तानी महाल नाव दिलं. आपल्या बरोबरीनं, आपल्या पहिल्या पत्नीच्या बरोबरीनं मस्तानी बाईसाहेबांना स्थान दिलं. आम्ही का म्हणतो मस्तानी नाटक करणारी, नृत्य करणारी होती. कधी काळी कृष्ण जन्माष्टमीच्या काळात किंवा एखाद्या कार्यक्रमात नृत्य केलं असेल तर तसं मग फुगडी खेळणाऱ्या, भुलई खेळणाऱ्या, घागरा नृत्य करणाऱ्या, ते फुंकून करायचं नाचणाऱ्या सगळ्या बायांना आपण नाटकशाळा नर्तकीच म्हणणार आहोत का? प्रसंगोत्पात ती नाचली म्हणून नर्तकी ठरत नाही. मधुरा भक्ती काय हो कृष्णाची? तीच तर मधुरा भक्ती आहे. आणि ती कृष्णभक्तही होती. ती प्रणामी पंथाची होती. सगळ्याच देवाला मानायची. जितक्या तन्मयतेनं ती नमाज पठण करायची ना तितक्याच तन्मयतेनं मस्तानी बाईसाहेब कृष्ण जन्माचा सोहळा देखील रंगवायच्या. प्रसंगोत्पात नाचलं म्हणून नर्तकी का ठरवलं जातं? त्या मीरेचं एक खूप सुंदर वाक्य त्या सिरियलमध्ये आहे बघा.
सारी औरतें अपने पति को अपना भगवान समझती है। अगर मैंने अपने भगवान को ही अपना पती मान लिया तो लोग मुझे पागल क्यों कहते हैं? तिनं सर्वस्वाचं दान बाजीरावांच्यासाठी दिलेलं होतं आणि तरीही इथल्या नतद्रष्टांनी तिला फक्त आणि फक्त नर्तकी समजलं। या सगळ्या विषयांना जाणून घेऊन मस्तानी बाईसाहेबांच्यावरती आपण केलेल्या अन्यायाचं परिमार्जन आपण करू शकतो का? आपण मराठी मंडळी त्या नवाब बहादुरांना, वंशजांना आपलं म्हणू शकतो का, याचा विचार करायला पाहिजे। का दूर लोटतोय आपण? का दूर लोटतोय? खरं तर दुसऱ्या बाजीरावांच्या मुलीचा मृत्यू 1918 साली झाला, तेव्हा बल्लाळांची, भटांची वंशावळ थांबली। ते शेवटचे होते। 1918 साली दुसऱ्या बाजीरावांची जी मुलगी वारली ती शेवटचे पेशव्याच्या वंशातली होती। पण मस्तानीचा वंश आजही चालू आहे। 2 शाखा आहेत, एक भोपाळला आहे, एक इंदोरला आहे। त्या दोन्ही शाखा आजही दत्तक पुत्राशिवाय चालू आहेत। म्हणून बाजीरावांच्या वंशातल्याचा सन्मान त्यांनाही आपण दिलाच पाहिजे, असं आपल्याला वाटत नाही का? मी तरी अनालायझरच्या वतीनं आमच्या मित्रांसमवेत जाऊन हा सन्मान देण्याचा प्रयत्न करणार आहे। आपणही हाच विचार नक्की करावा, एवढीच प्रार्थना आपल्याला आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।